विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचा एक आठवडा उरलेला आहे. 2 वर्ष जी प्रचंड मेहनत घेतली होती ना, त्याला आपल्याला या एका आठवड्यात रिवाइज करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला एक प्लॅन देणार आहे, लक्षात घ्या. तो तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे. मी जेवढे टॉपर गेल्या 25 वर्षात बघितले ना, सगळेजण शेवटच्या एका आठवड्यात रिव्हिजनच करतात. बर, मग आता वेळ न घालवता रिव्हिजन स्ट्रॅटेजी मी स्टार्ट करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी सुरुवात करणार आहे दी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट पासून. मी मॅथ्स पासून सुरुवात करणार आहे. वेळ लागेल या व्हिडिओला थोडाफार, म्हणूया आपण. पण करायचंय काय, मी तुम्हाला सांगतो समजावून. पहिली गोष्ट म्हणजे, काही टॉपिक हे मॅथ्स मधले तुम्ही आतापर्यंत केलेले नसतील. नाही केले ना, त्याचा तणाव घेऊ नका. सोडून द्या, राहू दे. त्यात मोस्टली 11th चे टॉपिक राहिले असतील बऱ्याच मुलांचे. काही टेन्शन घेऊ नका. पण तुमचे स्ट्रॉंग टॉपिक कुठले आहेत बघा, त्याची रिव्हिजन करा. आता माझ्या मते मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे एल-पी-पी. क्षुल्लक चुका होतायत. भल्या-भल्या चांगल्या-चांगल्या मुलांच्या इथं मार्क गेलेत. मग हा एल-पी-पीची एक प्रॉपर रिव्हिजन करा. ओके. त्यात रिव्हिजन म्हणजे काय? ॲक्युरसी असली पाहिजे. पण असं कधी झालंय का, की सीईटीचा पेपर झालाय आणि एल-पी-पी वर एकही क्वेश्चन नाही? असं होत नाही. क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला डोकं शांत ठेवून तो प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. म्हणजे एल-पी-पी सोपं आहे बाळांनो. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, टॉपिकची नावं तर भरपूर आहेत. पण मला माहित आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बाळांनो, हे सुद्धा सोपे टॉपिक आहेत. याच्यावरचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एरिया अंडर कर्व. बाळांनो, शॉर्टकट. मग शॉर्टकट वरनं आठवलं मला मॅट्रिक्स. काही झालं तर याचे शॉर्टकट्स केले पाहिजेत. मी एक 2025 चा पेपर बघितला. ए दिलाय, ए इन्व्हर्स पण दिलाय. पण एक आणि ए इन्व्हर्स मध्ये ए, बी, सी किंवा के, लॅम्बडा असे अननोन व्हॅल्यू क्वांटिटीज दिलेत. त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचंय. कन्सेप्ट काय? ए इंटू ए इन्व्हर्स आय असतं. प्रॉडक्ट फक्त करता आलं पाहिजे. मग तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, ते ट्रान्सपोज वगैरे भरपूर त्यात शॉर्टकट आहेत. इन्व्हर्सचे पण शॉर्टकट आहेत. YouTubeवर आपल्या चॅनलवरचा सगळ्यात जास्त व्ह्यूज असणारा तोच आहे. सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इन 10 सेकंड. ओके, मॅट्रायसेस. तो व्हिडिओ बघा तुम्ही, शॉर्टकट करायचे. बरं, मॅट्रिक्स इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, काही 11th ची मुलं सुद्धा पहिल्या शिफ्टला बसली होती, म्हणून तो आकडा फुगला होता. पुण्यात, साताऱ्यात किंवा बऱ्यापैकी जी ब्रिलियंट मुलं आहेत ना, ती 11th मध्ये जे ट्राय करतात सीईटीचा. ऑब्व्हियसली ते आहे, नियमात बसतात, देतात परीक्षा. तर त्या सगळ्यांना की नाही, मी ऑब्झर्व्ह केलं होतं, की लॉजिक पण सोपं केलंय प्रचंड. मग लॉजिक मधले प्रश्न आहेत, मॅट्रिक्स मधले आहेत. बाळांनो, तुम्ही अवघड प्रश्नाकडे जाऊ नका. अजून मी तुम्हाला सांगतो, हे वेक्टर लाईन प्लेन आहे ना, ह्याच्यावरती भरपूर प्रश्न आहेत बरं का बाळांनो. काही खूप टिपिकल अवघड आहेत प्रश्न. राहू दे. पण सांगू का, डिस्टन्स बिटवीन लाईन आणि प्लेन. ओके. डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि किंवा फूट ऑफ द परपेंडिक्युलर. बाळांनो, यात खूप सोपे प्रश्न आहेत. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपॉइड, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. थोडी तरी सोपे प्रश्न येतील की नाही? येतील. बाळांनो, असे इतके टॉपिक वाढत जात आहेत. हे तुम्ही करायचंय. मी लिहिलंय इथं, लक्षात घ्या. पण तुम्ही तुमचे स्ट्रॉंग टॉपिक आहेत ना, रिवाइज करा, सुरुवात करा. ज्याच्यात खात्री आहे ना, मला चांगले मार्क मिळणार आहे, ते जास्त रिवाइज करा. मग याच्यात तुम्हाला सांगतोय, हायर वेटेज इकडे घेतो मी. ट्रिगो फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन महत्वाचं आहे. डिफरन्सिएशन, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळं इंटिग्रेशन. यात मी एरिया अंडर कर्व इकडे घेतलं, लक्षात घ्या. पण डेफिनाइट, इनडेफिनाइट, हे सगळे हायर वेटेजचे. आणि डिफरन्शियल इक्वेशन ऍट एनी कॉस्ट करा बरं का. तर मी तुम्हाला सांगतो, आता तिसरा पॉइंट आहे 11th स्टँडर्ड. आता 11th स्टँडर्डचा तुम्हाला सांगतो, लिमिट कंटिन्युटी. सोपे टॉपिक आहेत ना? होय. येल हॉस्पिटल रूल सोपं आहे, लक्षात घ्या. पण तो पॉइंट तुमचा परफेक्ट व्हायला पाहिजे. 11th स्टँडर्डचे टॉपिक. ओके. मग अशा रीतीनं मॅथ्सची स्ट्रॅटेजी काय, की जेवढं केलंय ते मला रिवाइज करायचंय. जेवढं मी अभ्यास 2 वर्षात केलाय, तो मला रिवाइज करायचाय. हे करत असताना जे जगतायत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका. बरीचशी मुलं बघितल्यावर येतोय प्रॉब्लेम, गॅरंटी आहे, येतोय. नका सॉल्व्ह करू तो. नका सॉल्व्ह करू. तुम्ही अशा टॉपिक, आता ठीक आहे, माझा हा टॉपिक झालाय. पण एक टॉपिक, एक क्वेश्चन मला डिफिकल्ट वाटतोय. अगोदर पण सोडताना मला टफ टफ गेला होता. तो प्रयत्न करा. तो आठवायचा प्रयत्न करा. रिव्हिजन पण कमीत कमी वेळेत करा. बरं, लास्टच्या आठवड्यात रिव्हिजन करत असताना पुन्हा तुम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजन तर करायचीच आहे. लास्ट मोमेंटला रिव्हिजन करायचीच आहे, म्हणूया आपण. मग त्यासाठी पुन्हा शॉर्ट नोट्स काढायच्या. यातल्याच या सगळ्या टॉपिक मधले टिपिकल क्वेश्चन्स होतील 50 ते 100, ते आदल्या दिवसासाठी ठेवा. होय.
ते प्रश्न आदल्या दिवशीसाठी ठेवा. बरेचसे प्रश्न हे पुन्हा पुन्हा रिवाइज करावे लागतात. काही टिपिकल फॉर्म्युले असतील. वेक्टर लाईन प्लेन मध्ये भरपूर फॉर्म्युले आहेत बरं का. अँगल बिटवीन लाईन्स, अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन. अरे आलेत प्रश्न त्याच्यावर, आलेले आहेत. सोपं आहे सगळं, ते लक्षात घ्या. मग पहिलं टार्गेट काय? या आठवड्याचं मोठं टार्गेट आहे मॅथ्स. झालेले टॉपिक परत करणे. शॉर्टकट्स. शॉर्टकट डिफरन्सिएशनला पण आहेत. शॉर्टकट्स इंटिग्रेशनला पण आहेत. मग मला सांगा, मॅथ्सची कन्सेप्ट क्लिअर झाली का? मॅथ्स मध्ये काय करायचं कळालं तुम्हाला. फिजिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. फिजिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो 25 टॉपिक असतील. तुम्ही निम्मे करा. हा, हायर वेटेजचे टॉपिक. पहिले सगळे हायरच आहेत. रोटेशनल, ते फ्लुइड, त्यानंतर केटीजी, थर्मो, ऑसिलेशन, सगळे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, ऑप्टिक्स, सगळं हायर वेटेजेस आहेत. आणि डुएल नेचर, ईएमआय, एसी सगळेच टॉपिक हायर वेटेजचे आहेत. तुम्ही असे 12 टॉपिक जरी केले तर जवळजवळ 30 प्लस. प्रॉडक्ट मला माहिती आहे 36 येतोय, पण थोडे इकडे तिकडे कमी केले मी. 30 तरी प्रश्न सोडवू शकताय. 30 हा फार मोठा आकडा आहे. एक ना धड भराभचिंध्या करण्यापेक्षा हे करा. आणि 11च मी ऍट एनी कॉस्ट सांगतो, एरर अनालिसिस सोडू नका. म्हणजे सोडू नका म्हणजे करायचंय. वेक्टर ऍट एनी कॉस्ट. वेक्टर ऍट एनी कॉस्ट तुम्हाला करायचं, लक्षात घ्या. हे वेक्टर फिजिक्स मधलं आहे. हे वेक्टर फिजिक्स मधलं आहे. 11 स्टँडर्डचे 2 टॉपिक आहेत. मग 11चे हे 2 टॉपिक झाल्यानंतर 11चा ऍट एनी कॉस्ट सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स करा रे. खूप सोपं आहे रे. सेमी कंडक्टर थेरॉटिकल आहे रे. गॅरंटीने हे 3 मार्क वाढतील ना. हे 11चे 12th करा असं म्हणत नाही मी. 12चे सगळे मिळून करा म्हणून सांगितलंय. ह्यातले टॉपिक इथं करा. 10 ते 12 तरी टॉपिक परफेक्ट व्हायला पाहिजेत बरं का. होय. होय, अतिशय परफेक्ट. मग फिजिक्सला दुसरी कुठलीही स्ट्रॅटेजी मला द्यायची नाहीये तुम्हाला. हे टॉपिक परफेक्ट करायचे आहेत. बरं, सगळं ठीक आहे. तुम्ही मॅथ्सची स्ट्रॅटेजी सांगितली. मी तुम्हाला सांगतो, मॅथ्स मध्ये मी बघितलंय काही मुलांचा अगदी 10 सुद्धा अटेम्प्ट नाहीये. कमी आहे अभ्यास, कमी आहे अभ्यास. पण 10 अटेम्प्ट करेक्ट आले. तर किती मार्क मिळतायत? 20. केमिस्ट्रीमध्ये 30 आणि फिजिक्समध्ये जर 20 पडले तर 70 मार्क पडतायत. 70 मार्काला चांगले पर्सेंटाईल येत नाही रे. अरे पण इथं मॅथ्स मध्ये 20 का रे पडायचे बाळांनो? मॅथ्स मध्ये डबल करा, 40 मार्क मारा ना. एक 20 तरी प्रश्न बरोबर येऊ देत ना. तर 10 जरी मार्क वाढले, 20 च्या ऐवजी 30 झाले, 5 प्रश्न एक्स्ट्रा बरोबर आले तर 80 मार्क म्हणजे 90% आता ते फार कमी आहेत. अरे पण त्याच्यापेक्षाही कमी पडतात, त्याचं काय करायचं? मॅथ्स. मी तुम्हाला सांगतो, मॅथ्स. मॅथ्स मध्ये मला चांगल्या याच्यासाठी 30 प्लस तरी मिनिमम स्कोर पाहिजे, म्हणजे 60 प्लस. केमिस्ट्रीमध्ये मला 35 प्लस पाहिजे, म्हणजे इथं 35 प्लस लिहितो. आणि फिजिक्स मध्ये मला 25 प्लस ऍव्हरेजली पाहिजे सगळ्यांचे मार्क. मग हे जर काउंट केलं तर 5 आणि 5 10, चला एक 3, 3 आणि 3 6, 7 6 12, 120 प्लस म्हणजे क्लोज टू 99 ना. 99 च्या पुढे नाही जाणार. 99 क्लोज टू 99. अरे काय एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर आहे. का नाही करायचं आपण? करायचंच आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला करायचं आहे ऍट एनी कॉस्ट, लक्षात घ्या. आणि इथं मी पण तुम्हाला हेल्प करणार आहे. आणि माझी इच्छा आहे की मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या. आता लक्ष द्या. ऑर्गॅनिक चे लाईव्हचे 4 लेक्चर बघायचे. ओके. फिजिकल केमिस्ट्रीचे जवळजवळ 6 लाईव्ह लेक्चर आहेत, ते बघायचे. हे 10 लाईव्ह लेक्चर तुम्ही बघायचे. कुठले? केमिस्ट्रीचे. आणि मी तुम्हाला आता काय देणार आहे मग? मला मॅथ्स घेऊन यायचे. मग आपलं लाईव्ह सेशन असतं ना दुपारी 2 वाजता लाईव्ह सेशन असणार आहे. जॉईन व्हा. ओके, जॉईन व्हा. आणि हे लाईव्ह सेशन मध्ये आम्ही प्लेलिस्ट तयार केले का चेक करा. हे व्हिडिओज कंप्लीट करा. मी तुम्हाला सांगतो, नीट 2026 मध्ये ऑर्गॅनिकची ज्यांनी रिव्हिजन केली होती ना, त्यांनी सुद्धा चांगला 10 ते 15 प्रश्न सॉल्व्ह झालेत. अरे विचारलंय काय? कॅटलिस्ट विचारलाय. वायवा 1 मध्येच घेतलंय आपण. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ते पण झालंय वायवा मध्ये, आपलं लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय की ऑर्गॅनिक मध्ये मी तुम्हाला सांगतो, मी ह्याच्यात ह्या दोन्ही मिळून बरं का, तुम्ही मला फर्स्ट लॉ कुठे ऑर्गॅनिक मध्ये घेताय. पण हे 2 लाईव्ह सेशन मध्ये घेतलेले प्रश्न, यावर्षी नीट पेपर सोप्पा होता रे. मग तसंच आपला सेकंड अटेम्प्ट सोप्पा असणार आहे ना. कशाला भीती बाळगायची मनात? पण प्रामाणिक प्रयत्न हवे आहेत. आता प्रामाणिकपणे कसा हवाय सांगतो, लक्षात घ्या. की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. नो टाइमपास, नो डिस्कशन, नो फालतू गप्पा, नो ओव्हर थिंकिंग. काही वेगळं करायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो की क्लासमधला एक मुलगा आहे. ओके, चांगले मार्क पडलेत बोर्डच्या एक्झाम मध्ये. आता कालच त्याला मी एवढा ओरडलोय कारण टाइमपास चालला होता. हा 3-4 मिनिटं टाइमपास केला असेल. अलाउड नाही.
नाही. जोपर्यंत तुमची सीईटीची एक्झाम होत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्सक्यूजेस कुठलेच नको आहेत. मला फक्त अभ्यास हवाय. होय, तेवढ्या बाबतीत मग मी कठोर आहे एकदम लक्षात घ्या. आणि काय रे, दुसरं काय सांगा बघू? वर्षभराचं आठवड्यात रिवाईज करायचं. मग वेळ वाया का घालवायचा? बिलकुल नाही घालवायचा लक्षात घ्या. मग चला, चांगली तयारी करूया आपण. माझ्या लाईव्ह सेशनची वाट बघा. दुपारी 2 वाजता आपल्या चॅनलवर जॉइन व्हा. ऑल द बेस्ट.